मला वाटतं जसं आमच्या घरातल्या लाडूच्या डब्यात आता शेवटचे काही लाडू उरलेत आणि इतर फराळ हा जवळजवळ संपल्यात जमा झाला आहे, नेमकी तशीच परिस्थिती तुमच्याही घरात असेल. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ना, तसं हे फराळाचं असतं. संपत आला की त्याची लज्जत आणखीन वाढत जाते आणि आपण फडताळातले डबे शोधत बसतो. कुठे लाडू आहे का, कुठे चिवडा आहे का, कुठे चकली आहे का. असा हा दिवाळी फराळ आपण दिवाळीच्या 3-4 दिवस अगदी मनसोक्त चापला असेल. नवे कोरे कपडे परिधान करून फटाकेही वाजवले असतील. बरेच जण शिरस्त्याप्रमाणे दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना 1000-1500ची तिकीटं काढून गेलेही असतील. शहरात अलीकडच्या काळात दिवाळी अशीच साजरी केली जाते, नाही का. असाच ट्रेंड आहे. या ट्रेंडला आपण सारे फॉलो करत असतो. मी आणि माझे काही सहकारी या ट्रेंडच्या नेमक्या विरोधात आकार परिवार या नावाने काही सामाजिक कार्य करीत असतो. त्यातली बरीच कामं वर्षभर सुरू असतात, ज्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कुठे खंड पडू नये ही एक धडपड आहे. गोरगरिबांना वैद्यकीय सेवा मिळाव्यात हा एक उद्देश आहे. याच मार्गावर चालत असताना मागच्या वर्षी म्हणजे 2022 साली ऑगस्ट महिन्यात मी एका स्टोरीचा पाठलाग करत नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर पोहोचलो. ज्या पाड्याकडे जायला रस्ते नाहीत, त्या पाड्याच्या मधोमध वाहणारी प्रचंड मोठं पात्र असणारी दमणगंगा नदी पार करण्यासाठी तिथले आबालवृद्ध ॲल्युमिनियमच्या टोपाचा वापर करताना दिसली मला. अलीकडे असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत यायला पोरं त्या टोपात बसून नदी पार करतात आणि गावातली तरुण मंडळी तो टोप एका हाताने पकडून पोहत या चिमुकल्यांना सुखरूप एका तीरावरून दुसऱ्या तीरावर घेऊन जातात. हे दृश्य मनाला हेलावणारं तर होतंच, पण तेवढंच वेदनादायकही होतं. असं पातेल्यात बसून नदी पार केल्याचं कधी पाहिलं तुम्ही? पण आज हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसतंय. दर पावसाळ्यात हीच अवस्था या गावकऱ्यांची असते. ही चिमुकली आज 1ली 2रीत आहेत, पुढच्या वर्षी 3री 4थीत जातील आणि काही वर्षानंतर हे 10वी 11वी 12वी शिकत असतील. त्यावेळेला यांची जबाबदारी असेल की त्यांची जी लहान भावंडं आहेत, जी 1ली 2री 3री शिकत आहेत, त्यांना असंच खांद्यावर घेऊन असंच पातेल्यात बसून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत नदी पार करायची. त्या देवळाचा पाडा आणि कहांडोळ पाडा नावाच्या छोट्याशा वस्तीतल्या इतरही दुर्दशा पाहून आम्ही तिथं काम सुरू केलं. त्या पाड्याला आकार परिवारानं दत्तक घेतलं. या दिवाळीत या पाड्यासाठी सरकारच्या वतीने एक खुशखबर देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला. या पाड्यावरही एक सांगीतिक दिवाळी पहाट आयोजित करावी. पाड्यावरच्या गोरगरीब आदिवासी बांधवांसोबत फराळ व्हावा. तिथल्या चिमुकल्यांनी नवे कपडे घालून फटाके उडवावेत असा आमचा बेत होता. पण यातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यात आम्ही कमी पडलो कुठेतरी. तरीही वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी सुट्टीचा दिवस असताना आमचा आकार परिवार पाड्यावर पोहोचला होता. तिथं नेमकं काय काय झालं हे पुढच्या काही मिनिटात तुमच्यासमोर मी सादर करतोय. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार डिजिने. मित्रो, ज्या पाड्यावर वर्षभरापूर्वी सूर्यास्तानंतर अंधाराचं साम्राज्य पसरायचं, इथल्या बाया बापड्यांना त्या अंधारात पाणवठ्यावर जाणं अडचणीचं वाटायचं. जंगली श्वापदांचं भय वाटायचं. MSEBच्या तुटपुंज्या वीज पुरवठ्याचा लपंडाव, आवन जावन हे त्या लोकांसाठी नवीन नव्हतं. तशात हे लोक दिवस कसे बसे कंठत होते. या पाड्याकडे येण्यासाठी रस्ता नावाचा प्रकारच नाही. अतिशय दुर्गम अशी वाट तुडवत हे लोक प्रत्येक गोष्टींसाठी तालुक्याचं गाव गाठतात. पाड्यावर साधं प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही, इथं मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळं पेठपासून 8-10 किलोमीटर खाली उतरलं की तुमचा जगाशी संपर्क तुटतो. असे अनेक छोटे छोटे पाडे या भागात आहेत. त्यातला हा पाडा मला ANI या वृत्तसंस्थेच्या 3 मिनिटांच्या व्हिडिओ दिसला आणि मी तो पाठपुरावा करून शोधून काढला.
मागच्या वर्षभरात इथे आपण सगळ्यात आधी सोलार स्ट्रीट लाईट बसवली. कठीण टास्क होता तसा, कारण या पाड्यावर गाडी घेऊन जाणं इथल्या रस्ते आणि वाटांमुळे जवळपास धोकादायक आहे. दगडधोंड्यांच्या वाटेवरून टायर सटकले तर गाडी थेट दरीत. त्यामुळे माल वाहतूक करणारे मोठे ट्रक इथे येतच नाहीत. छोट्या वाहनांमधून आम्ही त्या सोलार लाईट्स आणि त्या लाईटचे पोल्स 15-15, 20-20 फुटाचे ते इथवर आणले. 10 सोलार लाईट्स या पाड्यावर महत्त्वाच्या ठिकाणी लावल्या आणि पाडा उजळून निघाला. पाड्यावरच्या लोकांना आजही रुग्णांना पेठच्या सरकारी दवाखान्यात न्यायचं असेल तर चादरीची डोली करून 4 माणसांच्या मदतीनं न्यावं लागतं. रात्री अपरात्री कुठली इमर्जन्सी असेल तर सगळंच कठीण होऊन बसतं. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून दर 2 महिन्यांनी आपण इथे मेडिकल कॅम्प आयोजित करत असतो. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर नाशिकच्या गुरुजी रुग्णालयाच्या सेवा समितीनं प्राधान्यानं नियोजन करत त्यांचा फिरता दवाखाना मागच्या महिन्यापासून दर आठवड्याला या पाड्यावर सुरू केलं आहे. गुरुजी रुग्णालयाचे आभार मानावे, सेवा समितीचे आभार मानावे तेवढे कमी. इथल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपण एक 15x15ची पक्की अशी अभ्यासिका बांधून दिली, ज्यात एक संगणक आहे, मुलांना बसायला बाका आहेत, विविध विषयांवरची 200 पुस्तकं आहेत. मागच्या 15 ऑगस्टला या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पुण्याच्या वाबळेवाडी शाळेचे राष्ट्रपती पदक विजेते किमयागार शिक्षक वारे गुरुजी हे अनवाणी पायानं या पाड्यावर आले. त्यांच्या हस्ते या अभ्यासिकेचं आपण उद्घाटन केलं. एकंदर पाड्यासाठी आपला आकार परिवार नेटानं काम करतोय. दरम्यानच्या काळात पाड्यावरच्या नदीवर पूल बांधला जावा यासाठी सरकारकडे मागणी केली गेली. आपला पहिला व्हिडिओ पाहून मुख्यमंत्री कार्यालयानं दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांचे OSD मंगेश चिवटे यांनी या पाड्याला भेट दिली. मग खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रयत्नानं हा पूल मंजूर करून घेतला गेला. आता प्रत्यक्षात तो कधी बांधला जातोय हे त्या देवालाच ठाऊक, कारण सरकारी काम आणि 12 महिने थांब याचा प्रत्यय इथे येतोय. बाबूलोक, BDO, कलेक्टर, काय नावं आहेत एकेकांची, काय पदनावं जी म्हणतात ना त्याला, पोस्ट. तर ह्या सगळ्या पातळीवर हे काम मागच्या 8 महिन्यांपासून लटकलेलंच आहे. अशा या परिस्थितीनं गांधलेल्या लोकांना आनंदाचा एक कवडसा मिळावा, त्यांच्या आयुष्यात एक आशेचा किरण झळकावा यासाठी आकार परिवार झटतोय. त्यातलाच एक भाग म्हणून मागच्या रविवारी आम्ही आनंदाची दिवाळी साजरी करायला पाड्यावर पोहोचलो. भल्या पहाटे मुंबईहून गुजरात मार्गे आम्ही पाडा गाठला. सकाळ सकाळी पाड्यावरच्या नवशा हनुमानाची पूजा करून अभ्यासिकेत पाड्यावरच्या विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर पाड्यावरच्या ज्येष्ठ जोडप्यांना साडी चोळी, धोतर, टॉवेल, टोपी आणि फराळाचं वाटप केलं गेलं. म्हणजे तो फराळ आम्ही त्यांच्याशी शेअर केला. दरम्यान पाड्यावरच्या ज्येष्ठांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. माझा मुलगा एवढा पूल झाला पाहिजे, रस्ता झाला पाहिजे. दरेखोऱ्यात इकडं नदीच्या तिकूची माणसं इकडं, तिकूची इकडं, तर ते आम्हाला फार गरजे आहे. आता तुम्ही सहकार्य करसाल ते आम्हाला मान्य आहे. आम्हाला पुढारी कोणीच नाही. आता तुम्ही आम्ही पुढारी नाही, त्या पुलाची मागणी आपण केलेली ती मान्य झालेली आहे, मंजूर झालाय पूल आणि त्याचं टेंडरही निघणार आहे काही दिवसामध्ये. या 1-2 महिन्यात जर ते काम नाही झालं तर आपण परत त्यांच्या मागे लागून ते करून घेऊ. तुम्ही काळजी करू नका, करून घेऊ. आम्हाला तीच मागणी आहे. नदी तरी चांगली असणार, मग आपल्याला गाडीचं पटकन पाहिजे. एवढा आणायला काय झाला बुवा, एवढा कामात आम्ही आदिवासी तर आदिवासी आमच्यावर लक्ष देत नाही. तर रस्ता काय या लोकांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत याची जाणीव तर पदोपदी होते, पण त्या अपेक्षा पूर्ण करता येतील का मला याचं दडपण माझ्या मनावर आलेलं आहे. पाड्यावरच्या चिमुकल्यांना फटाके माहीतच नाहीत असं नव्हतं, पण मुंबईहून आम्ही विविधरंगी फटाके त्यांच्यासाठी आणले. ते पाहून ते जाम खुश झाले होते. हे फटाके त्यांनी संध्याकाळी फुल जोशात उडवले. ती दृश्य पाहिली आणि आमच्या लहानपणची दिवाळी आठवली आम्हाला. आमचे वडील आमचे सारे हट्ट पुरवायचे, पण या पोरांना हट्ट म्हणजे काय हेच ठाऊक नाही आहे. जे मिळेल त्यात ते समाधानी असतात. जग पाहिलेलंच नाही आहे त्यांनी. त्या पाड्यावरची ती झाडी, ते डोंगर, ते दऱ्या, हेच त्यांचं विश्व आहे. ना मोबाईल, ना नेटवर्क. या सगळ्या लोकांची यावेळची दिवाळी मला संस्मरणीय करायची होती. त्यानुसार दिवाळी पहाटचा कार्यक्रम
आणि त्यासाठी आपले म्हणजे आकार परिवाराचा भाग असलेले बरेचसे सबस्क्रायबर्सही भल्या पहाटे पाड्यावर येणार होते, पण त्यासाठी अनेकदा मागणी करूनही पाड्याकडे जाणारा रस्ता दुरुस्त केला गेला नाही सरकारकडून. त्यामुळे आपल्या लोकांचे जीव धोक्यात घालायला नको म्हणून हा कार्यक्रमच मी रद्द करून टाकला. रस्ता बनला पुढे मागे भविष्यात कधी, की आपल्या आकार परिवाराचं एक स्नेहसंमेलनच त्या पाड्यावर भरूया आपण. तुर्तास सरकारी यंत्रणांची उदासीनता अनुभवूया. जसं जमलं तसं केलं, नाहीतरी जसं जमेल तसंच आजवर करत आलोय. मग ते काही असो, आपलं काम असो की समाजसेवा, यापुढेही करत राहूच. फक्त सरकारला जाग आली तर या आदिवासींच्या जीवनात सुखाचे 4 क्षण नक्कीच येतील, एवढं मात्र खरं. या उदासीन व्यवस्थेमुळे अंधारलेल्या जगात हे जे निरपेक्ष भावनेने जगणारे, भौतिक सुखाच्या परिकल्पनेबाहेरचं जग अनुभवणारे निरागस आदिवासी बांधव पाहिले की ऊर फुटेस्तोवर सुखामार्गे धावण्याच्या आपल्या जीवनशैलीची आणि आपल्या जगण्याच्या कल्पनांची खीव येते मला. आजवर वयाच्या 40-45 वर्षात म्हणजे समज आल्यापासून कित्येक दिवाळ सण साजरे केले होते, पण हा एक वेगळा दिवाळ सण, आदिवासी पाड्यावरचा दिवाळ सण आम्ही साजरा केला परवा. याचं समाधान मागच्या कित्येक दिवाळीतल्या आनंदापेक्षाही मोठं होतं. हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच की जर चुकून मागून या भागातल्या लोकप्रतिनिधींनी हे ऐकलं, हा व्हिडिओ पाहिला, किंवा सरकारमधल्या लोकांनी ऐकलं पाहिलं, प्रशासनानं ऐकलं पाहिलं आणि जनाची नाही तर मनाची लाज वाटून जर त्यांनी त्यांची कर्तव्य पार पाडली, तर हा दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल. या आनंदाची दिवाळी खरंच आनंददायी होईल. समजने वाले को इशारा काफी. धन्यवाद. नमस्कार.